श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज ना मला हेअरकट करायचा होता, त्यासाठी ना मी पार्लरमध्ये चालले होते. आता माझ्या रेडी होण्याच्या अगोदर ना माझं पिल्लू रेडी होतं आणि ते पुढे पुढे पडतं. आता एवढे काहीतरी माझे केस वाळून गेले होते, मी इतके शॉर्ट करून टाकले. तसं तर मला ना शॉर्ट केस खूप आवडतात, पण कट करायच्या अगोदर ना मला नेहमी परमिशन घ्यावी लागते. लग्नाच्या अगोदर मला माझ्या मम्मीची परमिशन घ्यावी लागायची आणि लग्नानंतर मला यांची परमिशन घ्यावी लागते. फरक फक्त एवढा आहे की माझी मम्मी मला नेहमी नाही हेच म्हणायची आणि हे मला नेहमी होच म्हणता. असो, संध्याकाळी आम्ही थोडं बाहेर गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी, कारण की उद्या रुद्रचा बड्डे, तर बस त्याच्याच बड्डेची शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. अगोदर त्याच्यासाठी ड्रेस वगैरे घेतला, त्यानंतर त्याचा बड्डेचा केक बुक करायला गेलो होतो. तसं तर त्याने ना आम्हाला सांगून दिलं होतं की त्याला कोणत्या थीमचा केक पाहिजे असं, तरी पण आम्ही थोडेफार ऑप्शन्स बघितले, पण लास्टला ना त्याला ज्या थीमचा केक पाहिजे होता ना त्याच थीमचा केक बुक केला. त्यानंतर घरी आलो. आता कधी कधी काय होतं ना, आपण एखाद्या गोष्टीचा खूप विचार करून ठेवतो की हो हे मी असं करेल तसं करेल, पण ती गोष्ट होतच नाही. आय थिंक आपण जास्त विचार करतो ना, त्याच्यामुळे तसं काही होत असेल. आता माझ्यासोबत पण आज तसंच काही झालं. तर काय झालं माहिती का, मी डिसाईड केलं होतं की रात्री ना 12 वाजेला मी रुद्रचा बड्डे सेलिब्रेट करेल, त्याला असं गिफ्ट देईन, असं सरप्राईज वगैरे प्लॅन करेन, सगळ्या गोष्टी अशा करेन की तो एकदम शॉक वगैरे होऊन जाईल. म्हणून मी थोडंफार डेकोरेशन वगैरे करण्यासाठी बलून्स वगैरे फुगवून घेतले होते आणि केक बुक करायला गेले होते. त्या हे डोनट घेऊन आले होते. आता हे सगळं डेकोरेशन मी करत होते ना, तर मी हे सगळं डेकोरेशन वरती करत होते, मी त्याला खाली पाठवून दिलेलं होतं. आता हे सगळं डेकोरेशन झाल्या वगैरे नंतर ना मी त्याला बोलवलं, तर तो झोपून गेलेला होता. आता रेग्युलर तर तो 12:30-1ला झोपला, पण आज लवकर झोपून गेला होता आणि आय थिंक तो आज दुपारी झोपलेला नव्हता आणि म्हणून लवकर झोपला होता आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होऊन गेला होता. तर असं काही होतं माझं.